भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। नमस्कार, आप देख रहे हैं BS क्राइम इंडिया न्यूज। आज हम आपको दिखाने जा रहे हैं एक ऐसी सच्चाई जो जंगल बचाने वालों की जिंदगी को संकट में डाल रही है। महाराष्ट्र के साकोली क्षेत्र में स्थित नागझिरा टाइगर रिजर्व, जहां एक तरफ वन्यजीव संरक्षण के बड़े बड़े दावे किए जाते हैं, वहीं दूसरी तरफ जंगलों की रक्षा करने वाले मजदूर आज अपनी ही मजदूरी के लिए भटकने को मजबूर है। क्या सच में यहाँ मजदूरों का शोषण हो रहा है? क्या आदिवासी परिवार भूखमरी के कगार पर पहुंच चुके हैं? देखिए हमारी एक खास रिपोर्ट। नागझिरा टाइगर रिजर्व से सटे पीटेझरी गांव, जहां के अधिकांश आदिवासी परिवार वन विभाग के हंगामी कामों पर निर्भर है। जंगल की सफाई, घास कटाई, फायर लाइन निर्माण, यानी जंगल को सुरक्षित रखने का पूरा जिम्मा इन्हीं मजदूरों के कंधों पर है। लेकिन इन मजदूरों का आरोप है कि 4-4 महीनों से उन्हें उनकी मेहनत की मजदूरी नहीं दी गई है। काम मिलेगा तो अच्छा, नहीं मिलेगा तो रहो ऐसे इधर उधर। कई मजदूर ऐसे भी हैं जिन्हें पिछले साल का भुगतान तक नहीं मिला, और जो भुगतान मिला भी उसमें भारी कटौती की गई। सबसे ज्यादा मार झेल रही है महिला मजदूर, जो दिन भर कड़ी मेहनत करने के बावजूद अपने हक से वंचित रह जाती है। हम जिस पीटीझरी गांव में आए हुए हैं, आप देख सकते हैं कि महिलाओं से हम बातचीत कर रहे हैं, तो उनका कहना है कि पिछले वर्ष भी 5-6 दिन की रोजी जो है इनकी बकाया बाकी थी, और इस वर्ष जो है जनवरी से कंटिन्यू फॉरेस्ट विभाग की रोटी में जा रहे हैं, मजदूरी पे जा रहे हैं, और वहां पर भी उनकी अभी तक रोजी नहीं दी गई। क्यों नहीं दी गई, कुछ मालूमात पड़ी है? नहीं। आपने पूछा कभी किसी अधिकारी को या कर्मचारी को या ठेकेदार को? नहीं पूछा। ये तो क्या बोल रहे? वो मिलेंगे बोल रहे, हमने पूछा था, वैसे तो नहीं बताए। वो बोल रहे थे कि वो बड़े साहब है ना, उनसे पूछो, ऐसे बोल रहे थे। साहब बोलो तो कौन? बारसागड़े साहब कौन है ना, होंगे शायद। बारसागड़े, तो उनसे बात करने आप फिर गए थे कि रोजी नहीं मिली थी? नहीं, वो गए थे को हमारे गैंग से लोग है ना, वो गए थे। फिर अभी पता नहीं क्या हुई, तो मिलेंगे बोल रहे। तो अभी आप जा रहे हो क्या मजदूरी पे? नहीं जा रहे हो? अभी नहीं जा रहे। अभी कब से नहीं जा रहे हो? अभी वो बंद हो गया काम। अच्छा, काम बंद हो गया। तो ये जैसे आपको भी 3-4 महीने की रोजी नहीं मिली, तो आपकी परिवार में किस तकलीफों से सामना करना? ऐसे कौन सा काम, अभी वो मोह फूल, अभी जो मिलता है काम वही बेच चलाते। अभी आपको 4 महीने से नहीं मिली आपकी मजदूरी, तो आपको परेशानी से जूझना पड़ रहा होगा ना, था कि पैसे नहीं है। काम मिलेगा तो अच्छा, नहीं मिलेगा तो रहो ऐसे इधर उधर, है ना। 4 महीने काम नहीं होता है सर। वो 16-17 दिन हुआ। 1 महीने का 16-17 दिन। वो अगले साल हमने 16-17 दिन किए थे काम हुंडा से, और अभी नहीं किया इस साल। वो रोजी दिए तो कितने दिन, 7 दिन ऐसे किया उन्होंने। कितने दिन का रोजी बाकी आपका? 9-10 दिन की होंगी ये साल की? हाँ, ये साल की? इस साल आम्ही हुंड्यामध्ये तोच काम करत होतो, तो जास्ती दिवस होत होता, आणि ह्या वेळेस रोजी आहे म्हणून आमच्याकडून कमी दिवसात घेऊन घेतले काम त्यांनी। त्यांच्यामुळे तुमचं नुकसान होतच ना, म्हणजे हुंड्यामध्ये आम्हाकडून चांगलं असं, म्हणजे कसं डुकरे कोरे कुत्रे असे करतात तशासारखी आमच्याकडे काम घेत होते ते लोक, आणि ह्यावेळेस रोजी होते, ह्यावेळेस रोजी आहे तर आमच्याकडून कमी दिवसात काम घेतले त्यांनी, द्यावं लागते। बाकी मग ते पैसे राहतात ना, ते येतात तिकडून, ते कोणाचे अकाउंट याचे त्याचे तिकडून मागतात आणि त्या अकाउंटवर टाकतात पैसे सर। तुमच्या अकाउंटवर पैसे नाही, ते नाही, मग तेच पैसे त्या इकडे तिकडे देण्यापेक्षा आमच्याकडून काम घेऊन आम्हाला होतात ना पैसे, तसे करून नाही घेत ते लोक। मदत कोणाला टाकतात, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे देतात? हो, डायरेक्ट नाही।
ते पैसे म्हणजे ते कामावर येतच नाही सर, बाकी लोक नाही का त्यांचे ते पैसे म्हणजे त्यांना होतात ते. असं आहे. आणि तुम्ही दुसऱ्याच्या नावावर जाऊन काम करतात का? आम्ही नाही, आम्ही आपल्याच नावावर, पण दुसरे जे येत नाही. मागतात ते नाही येत ते पुढे पैसे, तेच पैसे त्यांना न ते सगळं काय आहे नेमकी काय म्हणजे? ते पैसे न मागता आम्हालाच काम देते तर चांगलं होतं असं आम्ही म्हणतो त्यांना. अच्छा, जे येत नाही त्यांच्या नावावर पैसे काढून ते स्वतः खातात असा आरोप आहे ना तुमचा? असं आहेत सर, आहे आहेत. कोण नाही तर आम्हाला माहित पाहिजे ना, आम्ही ते म्हणून तर तुम्ही ते सांगा. हाजिरा लिहित नाही. तुमची मागणी काय आहे? पैसे म्हणजे आम्हाला जेवढी रोजी आता म्हणला सांगितलं तेवढी दिलीच पाहिजे, आणि ते कमी काम करून घेतात नाही का आमच्याकडून, ते जास्ती दिवस घेतला पाहिजे असं आम्हाला वाटते. पुढच्या वर्षी नाही का एवढ्या कमी दिवसात नाही केलं पाहिजे, जास्त दिवस हो, पाहिजेत. काम मिळालं पाहिजे आम्हाला असं वाटते. मी कामाला गेला गेला पण आमच्या कमीत कमी 6 महिने झाले आहेत, अजून आम्हाला पगार मिळालाच नाही. महिलांशी आपण बोललो आता, त्यानंतर आता यांच्या गावाचे पुरुषशी बोलणार की काय नेमकी घटना आहे, कशा प्रकारची यांची रोजीवर दुर्दशा येऊन राहिली आणि यांना भेटून नाही राहिली. तुमचं नाव सांगा. मोजराम मंताराम भलावी, राहणार पिठेझरी. काय सांगाल, कशा प्रकारचे तुमच्यावर अन्याय होत आहे, रोजी नाही भेटत आहे, कसं आहे? आम्ही कामाला गेला गेला पण आमच्या कमीत कमी 6 महिने झाले आहेत, अजून आम्हाला पगार मिळालाच नाही कामाचा. कोणत्या कामावर जाता तुम्ही? फार लईने ते सुलपा तोडवले रोडाच्या साईडच्या, आणि मग फार लईनीचा घेतला. ते ती फार लईनी होत्या त्याची 520 रुपये रोजी दिला, पण मिळवलंच आहेत असे सांगितलं. आणि जे सुलपा होते रोडाचे साईडचे ते 569. पण ते आता अजून आम्ही ते एखाद्या अधिकाऱ्याला विचारलं, चपराचे गाठ झालं, तो म्हणते का नाही तुम्ही रेंजलकडे जा. पण रेंजलकडे घ्या, आम्ही काही गेला नाही त्याकडं. आता तुम्ही कामावर बोलवलं तर तुम्ही थोडंसं काहीतरी मदत करा आम्हाला, आम्ही कसं जाणार असं. तुमचं म्हणजे त्यासाठी रोजीसाठी तारणताळ करत आहे का? हो हो. रेंजरशी बोललं का तुम्ही? आम्ही गेलाच नाही ना सर तिथं. गेलाच नाही नाही नाही. किती लोक आहे असे? असं कमीत कमी तरी असतील 100-150 लोक असतील असं. हो कामात जाणार. हो माडोरवाले यायचे कमीत कमी 39 दिवस झाले आहेत, 22 दिवस, आणि ते फारलेनी धरून त्याचे असं 39 दिवस झाले आहेत. 39 दिवस झाले आहेत. हो आणि 39 दिवस ती रोजी नाही भेटलेली आहे. झाले नाही, एकही नाही. 10व्या महिन्यापासून. 10व्या महिन्यापासून. हो वर्षापासून. हो हो. काय मांग आहे तुमची? कसं आमची मांग आहे का आमचा पगार आता काहीतरी टाका. आता आम्ही का खाणार? आता तुम्हाला रोजी नाही भेटली, आता 39 दिवस झाले, त्यानंतर तुमची परिस्थिती कशी आहे आता? तुम्हाला आता परिस्थिती गंभीरच आहे आता, कारण का आम्ही जसं काम भेटलं आता मोवा होते याच्यावर ते कसं तरी आपला काहीतरी केला. आता याच्यावरचा आपला काहीतरी 200 रुपये 300 रुपयाची मोवा याचो आपला कसा तरी आपण आपला वेळ भागवत. आता साकोलीला काड्या धरतात ना जातात काय काय लोक आता, असं आहे. तुमची मागणी काय आहे? का मागणं? आणि काही आमची काही नाही आहे, आम्हाला पगार आमचं टाकल्या पाहिजे, पेमेंट झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आता इतके दिवस झाले, 39 दिवसची रोजी नाही भेटली, तर घरचं जेवण खावण कसं चालतं? आता काहीतरी करावं लागतो. आता तुमचा परिवार तो रोजीमुळेच चालते ना, रोजीवर गेलाय त्याने. हो रोजीमुळे चालते. किती वर्षापासून काम करतो? मी आता कमीत कमी पहिल्यांदा लहान होतो तेव्हापासूनच काम करत होतो मी. किती वर्ष झाले? वर्ष आता मी कधी वर्षच गेलो मी कामावर तिकडे, नाही तर मग आपला शेतीचे काम आहेत ते शेतीचंच करावं. 32 दुकानों में सेल लगाने वाला गिरोह गिरफ्तार। भंडारा, तुमसर, जवाहरनगर के बाद नागपुर में भी वारदातों का खुलासा।
भंडारा जिले में 8 और 9 अप्रैल की रात को भंडारा, जवाहरनगर और तुमसर में दुकानों के शटर तोड़कर चोरी करने वाले गिरोह का पुलिस ने पर्दाफाश कर दिया है। इस मामले में पुलिस ने 5 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें 4 नाबालिग शामिल है, जबकि 2 आरोपी अभी भी फरार है। पुलिस के अनुसार आरोपियों ने 8 अप्रैल को नागपुर के बर्डी, यशोधरा नगर और मौदा समेत भंडारा और जवाहरनगर में चोरी की वारदातों को अंजाम दिया। इसके बाद 9 अप्रैल को तुमसर में भी दुकानों के ताले तोड़े गए। इस गिरोह ने कुल 32 दुकानों के शटर तोड़कर नकदी पर हाथ साफ किया। गिरफ्तार आरोपियों में नागपुर के वाड़ी क्षेत्र निवासी सम्यक उत्तम वाटोडे उम्र 18 वर्ष का नाम सामने आया है। वही संतोष उर्फ कालू नागदेवे और चिंटू उइके फरार बताए जा रहे हैं, जिनकी पहचान पुलिस कर चुकी है। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी दोपहिया वाहनों से घूम कर लोहे के औजारों की मदद से दुकानों के शटर तोड़ते थे और नकदी चोरी कर फरार हो जाते थे। पूरी वारदात सीसीटीवी कैमरों में कैद हो गई है, जिससे आरोपियों की पहचान करने में मदद मिली। भंडारा, तुमसर और जवाहरनगर पुलिस के साथ स्थानीय अपराध शाखा की लगभग 40 सदस्यीय टीम आरोपियों की तलाश में जुटी थी। कार्रवाई के दौरान आरोपियों के पास से 89,000 रूपए का माल जब्त किया गया। यह कार्रवाई जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक नितिन चिंचोलकर, सहायक पुलिस निरीक्षक विवेक सोनवा ने सहित अन्य पुलिस कर्मियों की टीम ने की है। आरोपियों को पकड़ने में वाड़ी पुलिस की अहम भूमिका रही। सहायक पुलिस निरीक्षक राहुल सावंत और उनकी टीम ने सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों की पहचान की और उन्हें वाड़ी क्षेत्र से गिरफ्तार किया। इस सहयोग के लिए भंडारा पुलिस द्वारा वाड़ी पुलिस को प्रशस्ति पत्र दिया जाएगा। साथ ही इस अभियान में शामिल 40 पुलिस कर्मियों को 50,000 रूपए का पुरस्कार भी दिया जाएगा। पोलीस बोल्ड झाली. तर 8 आणि 9 तारीखला भंडारा, जवाहरनगर, मौदा, बर्डी, यशोधरा नगर असे ठिकाणी सुमारास 32 ठिकाणी यांनी घरफोडी म्हणा किंवा दुकानफोडी म्हणा असं करण्याचा प्रयत्न केला. पोलीसची टीम, एलसीबीची टीम, जवाहरनगरची टीम, भंडाराची टीम, तुमसरची टीम असे 5 अधिकारी, 40 कर्मचारी आणि यांनी त्या दिवशीपासून प्रयत्न सुरू केले. आणि आमची हे 10 लोकांची, 5 लोकांची 7-8 टीम नागपूर आणि इतर ठिकाणी गेलो. जे फुटेज भेटले होते, आपले भंडारामध्ये फुटेज भेटले होते, तुमसरमध्ये फुटेज भेटले होते. या फुटेजच्या आधारावर वाडी पोलीस स्टेशन चे एबीआय राहुल सावंत आणि त्यांची टीम यांची आम्हाला मदत मिळाली आणि हा पूर्ण टोळी 12 तासात निष्पन्न केली आणि 24 आवर मध्ये 24 तासात आरोपीला पकडले सुद्धा. आता याच्यामध्ये 7 पैकी 5 आरोपी मी पकडलेले आहे आणि 50% पेक्षा जास्त मुद्देमालाची जप्ती सुद्धा झालेली आहे. आणि या जे आरोपी आहे 7 पैकी 4 आरोपी विधी संघर्ष आहे, विधी संघर्ष बालक आहे. पैकी जे 2 आरोपी आहेत, 2 आरोपी आता भेटले नाही, परंतु निष्पन्न झालेले फुटेजच्या आधारावर, इंटरोगेशनच्या आधारावर निष्पन्न केलेले आहे. आणि याच्यावर BNSच्या एक कायदा आहे, कलम 112. कलम 112 आहे पेटी ऑर्गनाइज्ड क्राईम. तर 112 अंतर्गत मोकोका सारखा एक नवीन नियम आलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त लोक जर 2 पेक्षा जास्त गुन्हा करत असेल तर त्यांच्यावर 112 अंतर्गत कारवाई होते. तर याच्यामध्ये आम्ही 112 सेक्शनचा वापर करणार. भंडारामध्ये 1 गुन्हा दाखल आहे, जवाहरनगरमध्ये 1 गुन्हा दाखल आहे आणि तुमसरमध्ये 2 गुन्हे दाखल आहे. तर मी 8 तारीखला भंडारा आणि जवाहरनगरला टार्गेट केला आणि 9 तारीखला तुमसरला टार्गेट केला आणि 8-9च्या दरम्यान यांनी मोदामध्ये सुद्धा असाच केला. काही दुकान तिथे फोडली. याच्या पूर्वी यांनी बर्डीमध्ये, नागपूर बर्डीमध्ये असा केला
आणि त्याची पूर्वी यशोधरा नगरमध्ये सुद्धा हे केलेलं आहे. तर तुमसरची 9 ठिकाणची कबुली दिली, भंडाराची 11 दुकान जी फोडली होती त्याची कबुली दिली, तुमसरचे जवाहरनगरचे 9, तुमसरचे 7, मोदाचे 2, बर्डीच्या 1 आणि यशोधरा नगरच्या 1. यापेक्षा सुद्धा जास्त होऊ शकतात, परंतु आतापर्यंत 32 दुकान फोडली याची कबुली या गँगनी दिलेली आहे. जे लोक पकडले नाही या लोकांना आमची टीम आता गेलेली आहे. पुन्हा पकडण्याचा प्रयत्न आता चालू आहे. आपल्या माध्यमातून माझी एक विनंती जे इतर लोक आहेत यांना सुद्धा राहील की आपले सीसीटीव्ही फुटेजची मदतीने हा पूर्ण आम्ही उघडकीस आणले. काही सीसीटीव्ही फुटेज होते यामुळे झाला. तर ज्यांचे दुकानावर सीसीटीव्ही फुटेज नाही किंवा सीसीटीव्ही लागला नाही असा सीसीटीव्ही लावला तर नक्की उघडकीस आणण्यामध्ये मला मदत होते. तर आमची विनंती राहील की ज्या ग्रामस्थळी किंवा ज्या व्यावसायिकांनी आपल्या घरी किंवा प्रतिष्ठानावर सीसीटीव्ही लावला नाही तर असा 2,000-3,000 रुपयाचा सीसीटीव्ही कॅमेरा लावते आणि ते असे सगळे सीसीटीव्ही कॅमेरा इंटिग्रेट करण्याचा एक प्रोजेक्ट हॉकाई म्हणून आमचं चालू आहे. सगळ्यांनी लावला किंवा जे काही लावू शकतात जे सक्षम आहे तर असे गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये खूप पोलिसांना मदत होते. आपण ह्या गुन्हा पाहिले की सीसीटीव्ही फुटेज होता त्यामुळे मी आरोपीपर्यंत पोहोचले आणि 24 आवर्सचे आत हा गुन्हा उघडकीस आणले. तर आमची जी टीम ज्यांनी हा गुन्हा आणला पूर्ण टीमला 50,000चा रिवॉर्ड आमच्या तर्फे जे सारी पोलीस स्टेशनची टीम आणि वाडी पोलीस स्टेशनची टीमला एक प्रशस्तीपत्र त्यांची डीबीला एक प्रशस्तीपत्र आम्ही पाठवणार आणि आमची जे टीम प्रशस्तीपत्र सोबतच 50,000चा रिवॉर्ड सुद्धा देणार. मुंडीपार क्षेत्र में एक बेहद संवेदनशील मामला सामने आया है, जहां एक नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म किए जाने की घटना उजागर हुई है. इस मामले में पीड़िता के गर्भवती होने के बाद हड़कंप मच गया है. पुलिस ने आरोपी किशोर के खिलाफ गंभीर धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी. पुलिस सूत्रों के अनुसार 17 वर्षीय पीड़िता साकुली तहसील के खैरलांजी की मूल निवासी है और फिलहाल मुंडीपार में रह रही थी. आरोप है कि मुंडीपार निवासी एक किशोर ने पीड़िता को अपने घर पर रखा था. इस दौरान जनवरी 2026 से 14 फरवरी 2026 के दौरान आरोपी ने पीड़िता की मर्जी के बिना उसके साथ दुष्कर्म किए. घटना की जानकारी तब सामने आई जब पीड़िता की तबीयत बिगड़ने पर उसकी मेडिकल जांच कराई गई. जांच रिपोर्ट में इस बात की पुष्टि हुई कि नाबालिग लड़की लगभग 9 सप्ताह की गर्भवती है. इस खुलासे के बाद पुलिस ने सख्त रुख अपनाया है. लाखनी पुलिस ने मामला दर्ज कर लिया है. भंडारा शहर में महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के अवसर पर महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी परिसर में भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया. इस अवसर पर सब्जी मंडी के विक्रेताओं एवं स्थानीय जन प्रतिनिधियों ने एकत्रित होकर महान समाज सुधारक को श्रद्धांजलि अर्पित की. कार्यक्रम की शुरुआत महात्मा ज्योतिबा फुले की प्रतिमा पर पुष्प अर्पित कर की गई. इस दौरान प्रमुख रूप से परमानंद मेश्राम, नगर सेवक शिव भाऊ, कृष्णा उपरीकर एवं महेंद्र मेंढे सहित अन्य गणमान्य नागरिक उपस्थित रहे. इस मौके पर वक्ताओं ने महात्मा फुले के सामाजिक कार्यों को याद करते हुए कहा कि उन्होंने समाज में फैली कुरीतियों, जाति भेदभाव और असमानता के खिलाफ आजीवन संघर्ष किया. उन्होंने महिलाओं एवं वंचित वर्गों की शिक्षा के लिए महत्वपूर्ण कार्य किए, जिससे समाज में जागरूकता और समानता की भावना मजबूत हुई. कार्यक्रम में सब्जी मंडी के विक्रेताओं ने बड़े उत्साह और श्रद्धा के साथ भाग लिया. पूरे परिसर में उत्साह का माहौल देखने को मिला. विक्रेताओं ने कहा कि महात्मा फुले के विचार आज भी समाज
समाज के लिए प्रेरणादायक है और उनके बताए मार्ग पर चलना ही सच्ची श्रद्धांजलि होगी। अंत में सभी उपस्थित लोगों ने महात्मा ज्योतिबा फुले के आदर्शों को अपनाने और समाज में समानता एवं शिक्षा को बढ़ावा देने का संकल्प लिया। इस अवसर पर सब्जी मंडी में महाप्रसाद का वितरण किया गया। साथ ही नागरिकों को तरबूज वितरित किए गए। महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईमध्ये संपन्न होतो आहे। या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र गंडी, नगरसेवक सुभाष आजबले, आमचे बंधू कृष्णाजी उपलेकर, आमचे बंधू शैलेश मिश्रा, आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य मेहरबाजी वाघमारे, आदरणीय सम्राट शैलेश खरोले, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, शेतकरी मित्रांनो, या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची ओळख स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये दिली जाते। सावित्रीबाईला त्यांनी शिकवलं, सावित्रीबाईंना त्यांनी शिकवून त्यांना पहिली स्त्री शिक्षिका बनवली आणि स्त्री शिक्षणाची दारं उघडली। हे जरी वास्तव आणि सत्य असलं तरी या देशातल्या शेतकऱ्यांची व्यथा आणि शेतकऱ्यांची प्रश्न जे तत्कालीन त्या काळामध्ये होते ते आजही याही प्रसंगी वर्तमान प्रसंगामध्ये तीच व्यथा शेतकऱ्यांची आजही आहे। पण 200 वर्षापूर्वी आपले महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या भविष्याच्या संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांच्या आसूमध्ये लिहिलं, दुर्दैवानं इथल्या राजकीय व्यवस्थेनं महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या त्या तत्वज्ञानाचा विसर पडला। परिणाम असा झाला की शेतकरी त्यावेळी नडला गेला होता, शेतकरी आजही पिछडा जातो आहे। आजही शेतकऱ्यांची पिळवणूक होत चाललेली आहे, शेतकरी शांत ठम्म बसलेला आहे। महात्मा ज्योतिबा फुले हे व्यक्तिमत्व आहे। आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फार ताकदीनं उत्सव मानला जातो। फार ताकदीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सर्वकडे केला जातो। पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अस्तित्व, शिवाजी महाराजांची पहिली जेव्हा शोधून काढण्याचा पहिला प्रसंग आला असेल, कोणी काढलं असेल समाधी, या महामानवाने काढून ठेवलेली आहे। सर्व लोकांना विसर पडतो, दुर्दैव आहे। याच महामानवाने छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे यासाठी पहिला या देशामधला पोवाड्याच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचं वर्णन केलं। हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वर्णन करणारा या महामानवाला समाज विसरतो आहे। यासारखे तुमच्यासाठी आणि माझ्यासारख्यासाठी लाजीरवाणी आणि बेशरमासारखी कोणती वस्तू अवसरत नाही। या शेतकऱ्यांच्या हितासाठी महात्मा ज्योतिबा लढले, या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या स्मरणासाठी इथे कार्यक्रम या मंडीमध्ये उभा होत असेल आणि इथला शेतकरी या महामानवाला नमन करण्यापेक्षा इथे जे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला असेल तिकडे जर गेला तर यासाठी तुम्ही लाचारी होऊ शकत नाही। ही वैचारिक लाचारी आहे आणि या वैचारिक लाचारीला दुसरा शब्द नाही तो अत्यंत खालच्या दर्जाचा शब्द वापरला नाही। आणि याच नालायकीपणामुळे तुमच्या आणि माझ्या या हरामखोरीमुळे आमच्या जे महापुरुष आहेत त्यांच्या तत्वज्ञानाला तिलांजली दिली जातं आणि तुम्ही आणि मी आणि येणारी पिढी ज्या पद्धतीनं गुलामीकडे जे वळत चालले जातात, गुलामीकडे वाटचाल चाललेली आहे, त्याला पहिलं कारण असतं कोणतं असेल तर तुमच्या आणि माझ्यामध्ये नाचरतेपणा लक्षात घ्या। महात्मा ज्योतिबा फुल्यांसारख्या महामानवाला विसर पडणं हे येणाऱ्या पिढीसाठी फार दुर्दैवी जरी असला पण उद्याच्या धोक्याची घंटा आहे हे लक्षात घ्या। आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेच्या भाजी मंडईच्या लोकांना माझं विनंती आहे किंवा या महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई जे असोसिएशन आहे त्यांना माझी सूचना आहे, या महामानवानं घुसटलेल्या विचारसरणीला तिलांजली दिली, या महामानवात समतेचा मार्ग दिला पहिल्यांदा
आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर समतेचं राज्य, समतेचा विचार जर कोणी दिला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलाय. नसल्या त्याला पिलांनी दिली. बाबांना जाधवांच्या खरासारख्यांचं आहे त्या काळामध्ये या महामानवाने नाकारलं. या महामानवाला भगवान बनण्याचा काम महेंद्र मेंढे करू नका. हिचा इतिहास आहे. या भाजी मंडी मधून मुक्त करण्यासाठी जे आंदोलन झालं ते आंदोलन माझ्या नेतृत्वात केला गेला होता. जो आंदोलन यशस्वी करण्यासाठी जे काही प्रयत्न केला गेला होता त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, याचा मला आनंद आहे. आणि याच भाजी मंडीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांसारख्या महामानवाचं जयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत. भाजी मंडी महेंद्र मेंढीच्या पुढाकारांना होईना, परंतु आज जयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहे. कृतज्ञता नाही, कृतज्ञता म्हणत नाही, ही कृतज्ञता म्हणतात. त्यांच्या प्रती असणारी आपली निष्ठा ही महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडीचे सर्व पदाधिकारी विशेषतः महेंद्र मेंढे आम्ही अभिनंदन करतो की ही परंपरा कायम ठेवली, याही पुढे ठेवतील अशी अपेक्षा करतो. आणि यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेला देवधुना करणार नाही आणि यांनी सर्वांची काळजी घ्यावी एवढं बोलतो. आणि सर्वांना महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय ज्योतिबा. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आपण सगळं एकत्र झालेलं आहे. आपण पुढेही राहू. महात्मा ज्योतिबा फुले ज्या नावावर जे घडवलं समाजाला एक मोठा सूर्य दिला आहे. आपण सूर्य सावित्रीबाई फुले म्हणतो. जे आपल्या देशाच्या व्यक्तीला जे घडवलं उच्च शिक्षणावर जे निर्णयाचं काम केले असेल तर त्याच्या मागे महात्मा ज्योतिबा फुलेंचा मोलाचा वाटा आहे. म्हणून मित्रांनो, आज महात्मा ज्योतिबा फुले हे नाव आपल्या भारतामध्ये नाही, इतर देशामध्ये बी आहे. आपण यांना त्याची काळजी घेतली पाहिजे. काही लोक त्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावाने जर आपला व्यक्तिगत वेगळा विषय मागत असतील तर ते सांगत असतील बाबा त्या नावाने माझा काही भला होणार नाही आहे. येणारा जो तुमचा काळ आहे, तुमच्या मुलाबाळाचा जो काळ आहे, तर त्या नावाला विसर पडला तुम्ही 100% सांगतो छोट्या विचारा विसरेल आणि तुमच्या समाजावर कुठंतरी एकदम बांधीलपणा येतील अशी मी तुम्हाला वावरून सांगतो. महात्मा ज्योतिबा फुले जर आपण महाराष्ट्राचा एक मोठा म्हणतो, महाराष्ट्राच्या संपूर्ण देशाला यांनी दिशा दिली आहे. आपण माझ्या जयंतीच्या निमित्ताने सगळे समाज बांधव एकत्र झाले आहेत. शेतकरी बांधव आहेत, व्यापार बांधव आहेत. सातत्याने सगळ्याला मला सांगू इच्छितो की दादा आपण फुलाच्या नावाने सामाजिक कार्याचे ते चांगले करावं. हे महानगरची धर्माला आले नसते आज आपला शेतकरी एकला गेला असता. हा जर शब्द वापरला तरच हे त्या मार्केट व्यवस्था होती. त्या मार्केटच्या शेतकऱ्याला वावरणारी सावरकरांच्या पाठीची उभं राहण्याकरिता आज जे लढला होता ते देशपांडे यांच्या हाताखाली उभा केला होता. घरोघरी जाऊन त्यांना शेतकऱ्याच्या घरोघरी जाऊन त्यांना व्यापाऱ्याच्या घरोघरी जाऊन त्यांना संपूर्ण आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं, परवानगी सांगितलं. आणि तेव्हा सांगितलं दादा रे तुमच्या जो अत्याचार अन्याय होते तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा. माझ्या पाठीशी महात्मा ज्योतिबा फुले उभा आहे म्हणून माझे प्रयत्न करत आहे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणून आज महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावाला कुठे आपण हा माणसाला आम्हाला तुम्हाला सगळं घडवलं आणि त्याच्यापासून या महामानवापासून बऱ्याचशा गोष्टी आपल्या शिकावं मिळाल्या. खास करून माझ्यासाठी आज जे मी उभा आहे जे बोलतो मी या 20 वर्ष आपण कधी एका मोठ्या स्टेजवर किंवा मोठ्या सभेमध्ये बोलायची माझी इच्छा शक्ती नव्हती, माझा आत्मबल होता. पण आज बऱ्याचशा गोष्टी सगळ्याला
सांगू इच्छितो त्या मागचा बघा मला जे विचार दिले मला ह्या मागणीचे विचार दिले असेल पण याच्या पाठीशी आता महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याकडून कोणत्याही काही शिकवा मिळाला आहे तसेच माझ्यासाठी या महात्मा ज्योतिबा फुले मार्केट तर्फे आपण सगळ्यांना येणाऱ्या वर्षी आपण महात्मा ज्योतिबा जयंती करू आणि सगळे एकत्र मिळून आहोत शेतकरी असो व्यापारी असो आपण त्याला सगळ्यांना संघटित करू सोबत घेऊन जर कोणा लढण्याला होत असेल त्यांना आपला दूध करतो अशी सगळ्यांना एक पद्धतीने लावणं देऊन आपण सोबत राहून महात्मा ज्योतिबा फुले जयंती होत होतं धन्यवाद महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले लाखंदू तहसील के जैतपुर में एक 13 वर्षीय नाबालिग लड़की का पीछा कर उसे परेशान करने वाले 26 वर्षीय युवक को दिघोरी पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पुलिस सूत्रों के अनुसार आरोपी रंजित दामोदर घटारे पिछले कुछ दिनों से पीड़िता को लगातार परेशान कर रहा था। आरोपी ने कई बार नाबालिग का पीछा किया और उसे देखकर अश्लील इशारे और हरकतें की। आरोपी की इन हरकतों से परेशान होकर पीड़िता की मां ने दिघोरी पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए आरोपी को धर दबोचा। सहायक पुलिस निरीक्षक अनिल कुमरे के मार्गदर्शन में हवालदार हितेश मडावी मामले की आगे की जांच कर रहे हैं। लाखनी पुलिस थाना क्षेत्र में स्थानीय अपराध शाखा ने अवैध रूप से गौवंशीय मांस की कटाई और बिक्री करने वाले आरोपी के खिलाफ कार्रवाई की। पुलिस ने कुल 12,900 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। पुलिस सूत्रों के अनुसार बुरट मोहल्ला लाखनी निवासी आरोपी वकील नजीर कुरैशी उम्र 44 वर्ष को गुप्त सूचना के आधार पर छापेमारी के दौरान रंगे हाथों पकड़ा गया। आरोपी अवैध रूप से गौवंशीय पशु का मांस बेचते हुए पाया गया। मौके से पुलिस ने 50 किलो गौ मांस, लोहे का कांटा, लोहे की छुरी, इलेक्ट्रॉनिक वजन कांटा और लकड़ी का कुंदा सहित कुल 12,900 रुपए का माल जब्त किया। इस मामले में आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। आगे की जांच लाखनी पुलिस कर रही है। बीएस क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। ग्राम आसगांव में 70 वर्षीय वृद्ध ने बीमारी से तंग आकर आत्महत्या कर ली। मृतक का नाम आनंद राव धारने है। पौनी पुलिस ने शिकायत मिलने पर मामला दर्ज किया है। राजे दहेगांव में शराब पीने को लेकर पति पत्नी में विवाद हो गया। इस दौरान पत्नी ने पति की डंडे से पिटाई कर दी। इसमें पति के हाथ और पैर की उंगलियों में चोटें आई। जवाहरनगर पुलिस ने मामला दर्ज किया। पंचायत समिति मोहाली शिक्षा विभाग के समूह साधन केंद्र से कंप्यूटर और प्रिंटर चोरी हो गया। इनका मूल्य 55,000 रुपए बताया जा रहा है। पुलिस ने अज्ञात के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। कादा पुलिस ने गश्त के दौरान ग्राम सालीबर्डी के सार्वजनिक स्थान पर गांजा पीते हुए एक युवक को पकड़ा। आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत कादा थाने में अपराध दर्ज किया गया। वाटी से 5 गांव मार्ग पर रघुते बार के पास एक अज्ञात विक्षिप्त व्यक्ति मृत पाया गया। मौके पर जाकर देखने पर लगभग 50 से 55 वर्ष का व्यक्ति मृत स्थिति में मिला। वाटी पुलिस ने मामला दर्ज किया। सिंहपुरी क्षेत्र में हुए सड़क हादसे में गंभीर रूप से घायल युवक ने अस्पताल में दम तोड़ दिया। मृतक हीरालाल मोरेश्वर लांडे उम्र 33 वर्ष बड़े गाँव का निवासी था। पुलिस में नौकरी दिलाने का झांसा देकर एक शिक्षित बेरोजगार युवक से 1,27,000 रुपए की ठगी का मामला सामने आया। इस प्रकरण में पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया। भंडारा जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल बीएस क्राइम इंडिया न्यूज अब आपके डायमंड केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने डायमंड केबल नेटवर्क के चैनल नंबर 94 पर उपलब्ध है।